बरे बा. तुला आवडलं नाही आपलं सगळं हो हो घरदार वगैरे? मस्त तेव्हा हे आवडलं. आंबे झाड सगळे आपले हं? हो आवडलं ना खूप हो. मस्त आहे. जेव्हा इकडे डोंगर सुद्धा आपलं जा हं? हा का हो तिथपर्यंत जमीन आहे आपली परत. मस्त आहे मस्त. फक्त इकडूनच पाहायचे तो हा ते तर आहे. घराच्या बाहेर निघायचं नाही वाटेच्या खाली उतरायचं नाही. हो हं? हो. हं. जेव्हा कुणी आलं हम्म. तर कोणाला चहा पाणी करायचं नाही काहीच नाही. अच्छा ते नाही का तुमचे एक मित्र आहे काय नाव त्यांचं हा शिल्पतराव ते येतात सारखं. कोणा तो काळा जरा का तो? हा ते नाही का लंबे लंबे सारखे हा ते. हा हा. सारखं येतात म्हणतात बाबूराव कुठे आहे बाबूराव कुठे आहे मी म्हंटले त्यांना तुम्ही गेले तेव्हाच येतात ते तुमच्या पाठीमागनं. हा का? हा नेहमी. तर मी म्हणते त्यांना की ते गेले बाबा गावात काही कामाला गेले असं तसं. हा. मग सारखं येऊन मला म्हणता वहिनी चाय करा 1 कप चाय करा म्हटलं चाय नाही दूध नाहीये बाई आमच्या घरी म्हणे कोरा चाय करा कोरा कोरा पितो म्हणे मी. हा हा. एवढा एवढा वैताग देतो ना चाय पिऊनच जातात ते नेहमी. नाही 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 तो पाच लाख त्याला एका दोन का हा चहा पाच लाख त्याला. हा पाजला ना मग. आता एवढं पुढं करायचंच नाही चहा. मग काय तेव्हा करू? तोय ना चहाच्या नंतर येतो. हा 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 तोय ना लय घातकी माणूस आहे. हो का त्यानं ना 2 ठिकाणी दोघायच्या 2 बायका घेऊन पळालाय. त्याला पावत नाही. मला सांगायचं ना मग तुम्ही अगोदर. आता मी म्हटलं का काच करता असं ना आपल्या घरी का येईल सारखं बुवा. नाही नाही सारखंच येतात ते मग- आणि ते तुम्ही असल्यावर येत नाही बरं का तुम्ही त्याला- गेल्यावरच येतात. काय करायचं ते तुला जर आला ना तर हा. डायरेक्ट दरवाजा लावून घ्यायचा हातू कडी लावून घ्यायची. हा, बरं नाही वाटत ना असं. नाही नाही काय नाही दरवाजातून बोलायचं. बरोबर त्याला म्हणा तू बाहेरून बोल मी आतून बोलत आहे. असं आता कधी आले ना ते मी डायरेक्ट हा. असंच करते नाही त्याला direct. तो घात होईल बरं. हो का हा मी राहते बाहेर. नाही नाही बाबा मला लय भीती वाटते बरं का. हा हम्म. मग तुला तेच सांगतो त्याच्यापेक्षा आहे ना हा त्याला येऊन द्यायचं नाही कोणी गावातला आला तर हा लगेच म्हणा त्यांना फोन करा म्हणा हो त्यांचे बरोबर. काम आहे तुम्ही तिकडे पहा म्हणा. हो हा? हो. हा. कोण ते बघा ना राम राम. आले. काय रे वहिनी सारखे द्या मी थोडी. आला काय हा ते- इकडे बसू द्या त्यांना पण. 2-3 बारी आलो तू गाठच नाही झाली. हा नाही काय झालं काम राहते माग ते ना तू अशी काम होतं पण मी याचो वहिनीच भेटायची. हा का वहिनी मला कधी परत नाही पाठवलं. म्हणजे चहा पाणी घेऊनच पाठवलं तसं नाही जाऊ दिला. स्वभाव चांगला अरे ती मला ती आताच सांगत होती. लयच वहिनी नाही नाही पण ती आताच मला सांगत होती तिथं चहा करीत नव्हती तुला पण तू स्वतः सांगायचा चहा ठेव. पहिल्या दिवशी वहिनी बळबळ चहा पाहिला मला. बळबळ बळबळ कशाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही नाही का दूध. म्हणा चहा वरेले घेते का पाहुणे तिला काय माहिती आपण दोस्त आहे म्हणून. हा हा चहा पिणे मला जाऊ ती छोटक लागली चहाची. हा असं वाटतं का वहिनी तर रोज चहा प्यावा रोज रोज. का बरं तुला काही साखर आणून दिली काय मला पावसाळी साखर आणून दे पण वहिनी जातो मला चहा तू ये ना आता एक कर आता एवढं पुढे तुला एक सांगतो काय सांग माय बायको एकटी घरी राहते. आहे ना, मी आहे नाही ना. नाही नाही हा मी आहे तुझा. नाही नाही उद्योगच करायचं नाही तो यायचंच नाही तो काय काम आहे माझी आई गावात. हा नाही तर फोनवर बोलायचं इकडे यायचंच नाही. तुझ्या फोनवर येत राहत नाही 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 वाटत चढायचं नाही मावाला. पण मी काय म्हणतो बाबराव हा चालू वर्षी ना तुला ही उभा- तिसरी बायको आहे मावाली माहिती का मी काय म्हणतो मला आम्ही- अरे तुम्ही फार त्रास दिला मला. मी काय म्हणतो ऐक ना, हा चालू वर्षी तुला फॉर्म टाकायचं चला आमचं. नाही नाही मला उभंच नाही राहायचं नको तिकडे राजकारण चुलीत घालता वाले ये लालू दाखवूच नको मला करतो म्हणजे मला तिकडे प्रचाराला लावचे ना तू येत जाय घरी इकडं. तुझ्या बायकोला हा. तुझ्या बायकोला उभं कर. नाही अजिबात नाही जमणार गावाचं नाक आहे ते. नाही मी काही लोक काय करता नाही आले नाक गाव तुम्ही करायला मी फक्त महापुरती आणले. हा करा ना मला उभे. काय आला आता आहे ना मी सहकार्य करायला आहे ना म्हणतात ते. पूर्ण पाठिंबा वहिनीला. अगे याच्यावर काय इस्पत होती पहिले 2 बायका यालाच पळा जोडीदाराला पळायला लावले आहे मला बरं उभ्या कर मग म्हणजे तुम्हाला तुला उभ्या राहून पळून जायचंय का याचं काय. मी तशी नाही हो मी तुम्हाला हाय. कशी वाटली का. वहिनी ओ वहिनी एक गावानं रिस्तर पाडली होती हा आणि एकीच आहे ना पडता पडता म्हणजे फडकावर पडली 2-3 मातावरून. जाऊ द्या जे झालं ते झालं पुढचं. आता ते सांगते तर करा ना मला. नाही ना आपल्याला नाही खेळायचं राजकारण. हम्म. या राजकारणापायी लोकांचे वाटोळे झाले वाटोळे. हा काय वहिनीला म्हणलो वहिनी इकडे पाहिजे तिकडे करू का पाठीमागून तोंड घालतो काय आता नाही घेतलं ना. मग पुढून तोंड घाल. वहिनी हा. हम्म. तुम्ही बाबूरावचं नका ऐकू तुम्हाला पूर्णपणे मा पाठिंबा आहे. नाही ना नवरा आहे ना ऐकावं लागेल ना. नाही नाही, तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला काढायचं काम आमचं लागलं काय निवडून. तो कच काढला आता परत मी तेच पाहत आलो तवाला. हं? तू उठ हं? तुझा याला तू लय पाय पैसे पाहणार नाही नाही अजिबात थांबूच नको इकडं. बरं वा वहिनी थोडं चहा. काय
चहा पत्ती नाही ना. साखर पण हा. नाही. अरे गोळाचा कर वय. अरे गुळ नाही. बरं मी काय म्हणतो हा. नसेल चहा ना वहिनी आणा कबर ती आणा दूध काढून. कुठून? नाही. वहिनी हो तुमचं दूध काढून आणा दूध कुठून? शेळीचं. नाहीये, शिडी गेली. शेळी तवाच मेली का ग आपली? मेली 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 शेळी. मेली मेली. शेळी मेली. आणि ऐका ना, मी काय म्हणते, हा बोल ना. आपल्याला गडी ठेवायचं होतं ना कामासाठी. हा? गडी ठेवायचं होतं मग ना. ठेवू ना काय तुला ठेवून घ्या यांना. नाही नाही तुला काम करायला लावलं का म्या? मी करतोय ना बाहेर सगळं. हम्म. मग तू काल टेन्शन घेते गाडीचं? ते ठेवता, ते करतील पण ना. हा हा. हा फुकट आहे नको आपल्याकडे. नको हा नको 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 म्हणते. भाकरीवारी वाढलेली तू तरी नाही. माझा नवरा नको म्हणते. जाऊ दे. अजिबात नाही. मग नाही ते नाही म्हटल्यावर कस काय? मला म्हणतात ते सांग बरं, सांग म्हणून. नाही नाही नाही, नको तिकडे पाहिजे तिकडे पाहिजे तिकडे पाहिजे. काय तिकडे तर काहीच नाही. तू इकडे पाहिजे तो सारखा तो का पाहतोय. बाबा किती पैसे लागले हिला रे? तुला काय करायचं रे भाऊ? नाही, लग्न किती पैसे लागले? हो मी डायरेक्ट लग्न करून आले. लग्न करून पैसे बिशे आणले काय? तिच्या आई बापाला दिले बा 3 लाख रुपये. हो हा बरोबर आहे. तुला काय माहिती? किती आई बापाला 3 लाख दिले. मला नाही माहिती. मग तुला काय सांगतील ते? मला तर आवडले होते तुम्ही, मला लग्न केलं मी. जाऊ दे परत दिले त्याला. बरं बरं. टोटल खर्च किती झाला? टोटल 5 लाख रुपये. 5 लाख. हम्म. काय ते का काय गाय का बैल आहे? पाहतो या अंगून त्या अंगून. मी ते वरता किती घ्यायचे आता? हा वरता म्हणजे वापायला आणली का म्या? नाही 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 ते घेतात ना नाही नाही वापायला आणली का सांग ना आता. तू बोलत काही काय तुम्ही म्हणले आणि तिकडे बघ, मी तिकडे बघते. तिकडेच बघ ना इकडे काय बघत. बरं मी काय शिरपत काय ते बघ एक काम देत तुला तेवढं करशील का तू? कर ना मला काय हा? तू सांगायचं मी ऐकायचं तर मी कधी तुला नाही म्हणलो का आजपर्यंत. हे बघ आता तिसरी बायको मावली हा, बरोबर. ना बरोबर. आतापर्यंत मी कामं लय केले. नाही, नाही, मग आता तुला एक सांगू शिरपत आता माझ्या आजा करायचे दिवस आले मावले. बरोबर, बरोबर. आता मला हा मला काही कामधंदा करायचं नाही. आता शेतीवाडी काहीच नाही करायचं. बरोबर. फक्त बायको मी माझ्या आजा करणार देवादार माझ्या जाणार. हा झालं, आता तू- परत परत तेच सांभाळणार. आभास हा तर काय कर माहिती का एक गडी पाहिजे आपल्याला गडी. आहे ना मी. नाही तू नको. का बरं? अरे तो कोण आता काहीच होणार नाही. जवान गडी पाहिजे, जवान. आता नावटर पर्यंत आण नावटर. कारण कसं आहे काम सांगितलंच ना सांगायला लागलं नाही पाहिजे त्याला. सगळे त्याच्या काम मना- केलं पाहिजे हा त्याने. बरोबर नाही सगळे काम सगळे. त्याच्या मनाने केलं पाहिजे सगळं. चालेल. हा. पाहतो का ना घरी पाहतो. घरातले बाहेर. वहिनी, चहा ठेव. मी पाहतो. कधी हात नाही हातात छान. तू गडी आणला का तुला वाटलं बजेट चालू नाही तर काय मग- गरम गरम नाही तर मग जेवण जातो तिथंच. कधी आता आता नाही आता स्वयंपाकच करायला ना अजून दळायला जायचं मला. 20 रुपये देऊ. ते आईला येतं आलं पाहिलं लगेच 20 रुपये दे. कशाला? हॉटेलवर जाऊन पितो चहा. मानव साहेब तुला तर माहिती आहे का तुला खातं लावेल तुला माहिती आहे हा माहिती आहे. ना जायचे ना मानव साहेब. फक्त चाय हा. घ्या बरं का, नाही तर अजून घेणार. बरं का ए, तेवढं काम कर गाड्याचं चालेल चालेल. हा? जेवायला मागव. हा जा मग वाटलं तुला 5-50 काय 100 एक दिल वाढव. जेव का वहिनी? हा हो हो या, या. यार पुढे जायला काय पाहत माग नाही नजर वाईट नाही नजर वाईट. ते ना, ते तर दिसले. हा पाहिलं पुढे चाललं तरी तू आकच पाहतो सार हो ना. काल होती याला गडी. आणि मी पैसे कशाला घेणार? मी तर तुम्ही मला आवडले म्हणून मी लग्न करून आले अगं ना. तो नाही घेतले तो आहे बापाने दिले काय तू काला तोड मारती हम्म. लोकाला काला गागाट करते काय बरोबर. बरं असं तसं. श्वास घरी आहे का नाही काय माहिती. तोच आपलं काम करीन बा. श्वास ए श्वास तू आपला काय रे? काय हो? बस ना खाली. अयो लय दुपारी आले. तुला सुपारी द्यायची एक. हो मी काय मर्डर करतो का लोकांचे? मॉडेल नाही रे फायद्याची. नाही 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 हे बघा मी काय कोणाला मारणार नाही. तुम्ही तुमचं पहा मला काय गुतायचं नाही भाऊ जेलमध्ये जाऊन. बाय मग ते बाबा मागचं लपड आहे का काढी बघ बाहेर. कोणते लपडे? तू तो कोणाला कोणता खून केला कोणाला काय ब्लॅक केलं ते. मी कुठं खून करतो कोणाचे? बाय मला सगळं माहिती. औ. तो माहित 2 सुपाऱ्या पार पाडल्या होत्या. अहो ते हाफ मर्डरची होती. लोक मारित नाही मी. याला मारायचंच नाही. मग फक्त ती काडी ना काडी वडायची. म्हणजे पेटून द्यायचं काय? नाही 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 म्हण ती. हा बाय बाबूरावनं केली मागून बायको. हा चहा प्यायला गेलो म्हणजे बरं. तिसरी? तिसरी काय केलंय बाबूरावनं मला चहा प्यायची बंदी केली आज. म्हणजे काय म्हणला? यायचं नाही म्हणतो महादारात. यायचं नाही? लगेच महादारात पाऊल सुद्धा द्यायचं नाही. अहो तुम्ही लहानपणापासून मित्र आहेत एकमेकाचे. आया पण त्याला महाबुद्धी गद्दारीपणा केला. म्हणजे बायको समोर अपमान केला. बायको समोर अपमान केला. भरघोस अपमान झाला माझा. वाईट झालं बरं की असं नव्हतं व्हायला पाहिजे.
रडू नका पण आता काय त्याच बरोबर आहे बर का. सगळं गावानं कुठे आपण नाही त्याला. अहो पण त्याचं बरोबर आहे बाबूरावचं. त्याला वाटलं असं माझ्या बायकोवर लाईन हाणीन माझी बायको पटीन. हा? मंत्र संत्र्याच्या घरात गेलं तर ते बस म्हणते हिने हाकून दिलं. हाकून दिलं. बरं मी काय करू बाबूरावचा मर्डर करायचा का टंगड्या मोडायचं नको. बायकोला आणायचं नाही मग पळून घेऊन जायचं. तुला सांगू हा पळून घेऊन जायचं. पळून हा बाय तो म्हणत होता मला गडी पाहून दे नावताना तू गडी आहे. हा. तुला काय करायचं तिला राऊंड राऊंड तिची बायको फितवायची आणि घेऊन पळायची. आता मी हे काम नाही केले मी असं गड्याचे. तू फक्त तिथून घेऊन पळ इकडे मी गिरायक पाहतो अहो पण तिथं राहावं लागेल ना. राही ना 8-15 दिवस तो पगार देईन महा कोणी तुला पगार राहील. म्हणजे बाय पटवायची मला आधी हम्म. मग पळून घेऊन जायचं. पळून घेऊन जायचं महा ताब्यात आणलं का मी तिला दुसरं गिरायक पाहून ठेवतो आणि तिला लगेच तिकडे आहे ना UP बिहारच्या ओपून टाकतो. बर हे बघा मी तुमच्या ताब्यात देतो. हा पळून घेऊन येतो तुमच्या ताब्यात देतो. तुम्ही तुमचं पहा पुढचं पुढं. कस्टमर पाहून ठेवले बिहारची. हा का बिहारची. मग तिकडे बिहारला विकायचं का? हा बर बरं तुला किती लागतील आता केस. काम थोडं अवघड आहे रिस्की आहे बरं का. कारण माझ्यावर केस सुद्धा होऊ शकते का बायको पळून नेली बाबूराव केस करू शकतो. अरे तो समजून दे 50,000 द्या. आणू मा ताब्यात फक्त आपण तरी काय सोपं आहे काम. तिला बोल देऊ गाडी टाकून दिली ना का गेली ती. हो बाय माणसं पळायचं सोपं नाही लय अवघड काम येतं रिस्की काम येतं. 50,000 द्या मला मी काम करतो. ऍडव्हान्स द्या मला किती आहे. 25. आणि एक आहे 25 आहेत. हा तू काय वापरू नको. मी कशाला वापरू. वापरायची थोडीफार वापरून घे आणून ताब्यात दे. बर बिहारची पार्टी बर 3 लाखाला कबूल केली. हा का 3 लाख मग त्याच्यात काही कमिशन मला 50,000. जमतलं लगेच मी लगेच कामाला लागतो आणि त्याला म्हणतो मला लई गरज आहे पैशाची जाय त्याला मी कामाला राहतो. डायरेक्ट तर म्हणा तुमचं नाव सांगू का. हा श्रीपतरावांना कामाला मला तुझ्या पाठवलं. बर बर त्याला आणि तो म्हणा लैरीशीचा माणूस तो हा हा नाही आहे ना म्हणा तो त्याचा अपमान केलाय ना बळच आणतो तो म्हणा त्याच्या दारात मी पावलं देणार नाही म्हणा हा हा लाखावर. चल येऊ का. बाय हा. ये 50 25 आहेत. नाही 25 टाकणार आहे. बर बर आणि ती विकली का 50 ते 50 म्हणजे 1 लाख. 1 लाख मी बघा 2 दिवसात नाही पटिली ना हम्म. आणि पळून आणली तिथून पुढे चालेल 15 दिवस काय लागत माझ्या सारख्याला. सोपं काम आहे मग काय? करू का त्या पाहुण्याला फोन. हा करून ठेवा त्याला टाइम लागत नाही आली इकडं त्यांना मला निघा. ठीक आहे हा, निघा म्हण त्यांना. हॅलो हा मी काय म्हणतो पार्टीवाले ना ऐका ना तुम्ही कॅश आणि गाडी सावध राहून रेडी. गाडीत आम्ही तुमच्या टाकून देणार आहे. तुम्ही तिला कुठं उतरायचं कुठं न्यायचं कुठं ठेवायचं तुम्ही ठरवा. चालेल हा तरली गाडी तरी चालेल. बरं मी काय आता 2 दिवस तुम्ही हॉटेलला थांबा नाही का. हॉटेलचा खर्च मी करतो ना होय ना 2 दिवसात. चालेल लिहा तुम्ही लिहा. ठीक आहे चल येऊ का मग मी कामाला लागतो. डायरेक्ट आपण बरोबर बरं मी काय म्हणतो आपल्याला दोघायला 2 कप चहा ठेवते मस्त गवती चहा टाकून. हा हा अद्रक पण टाका थोडी. काय ओळखेल नाही मला. नाही ना नाही कस काय. तू कोणाच पोर काय अहो माझं नानाचा नाही पोर आहे मी. म्हणजे त्या माझा शामड्याचा नातोय का तू. हा मी बाहेर होतो ना शिकायला. हा 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 का मला आहे ना शिरपतरावनी पाठवलंय. शिरपत पाटील का. हा विषय काय आहे शिक्षणाला लय पैसा लागतो ना मला तिकडे बाहेर. हा हा मग आता मला सुट्टे लागलेले आहेत सध्याला. मग तुझ्या मग 8 दिवसच राहणार का मला. नाही 6 महिने सुट्टे आहेत मला. 6 महिने राहशील का. आमचं कॉलेज आहे ना 6 महिने कॉलेज असतं 6 महिने सुट्टे असतात आम्हाला. हा ते बाहेर असतो ना मी बाहेरच्या देशात. बरं तुला सगळं काम जमत आहे शेतातले. अहो मी इथं तेच केलंय ना लहानपणी हा बरं. सगळं काम. हा हाय की नाही. बरं काय घेशील महिना. तुम्ही जे देताल ते घेऊ. हा मला फक्त शिक्षणाला आहे 6 महिने पैसा पुरला पाहिजे बस. हा बरोबर. किती देताल पगार. पगार तुला महिन्याला 5,000 रुपये दिले. हो 5. आणि मग अहो, असं कसं कमीत कमी 400 रुपये रोज पाहिजे ना. मग किती वाजे मग 12,000 रुपये. 4 ते 12. हा, बरं बरं दिले चल. हा, जमल जमल. बरं तू काय कर सगळे काम हा. मोटरी बिटरी सगळं राहण्यामध्ये पाहायचे व्यवस्थित. बरं हा बरं टेन्शन नाही घ्यायचं. आता मी काही बाय मला काही चालू होत नाही मी काय गार केलं राहणार. बर हा
बरं लगेच काम सुरू करतो, म्हणजे माझं पगार सुरू आहे ना आज. बरं मी काय म्हणतो, आता एक कर. हा. हे बघ, आपला घास आहे ना, हा. घास काप, शेळ्या बकरायला टाकून दे, हा. पाठी मागे बर. शेळ्या बांधेल. ते शिरपतरावला म्हणलो होतो चला, हा. पण ते म्हणे नाही मी त्याच्या घरात पाय नाही ठेवणार म्हणे. खबर मलाही बोललेत बाबूराव. मी त्याला सांगितलं गडी पाय आला. त्यांनी सांगितलं, हा. मला सांगितलं, पण त्यांनी माझा अपमान केला म्हणते. तुम्ही अपमान केला ना त्याचा. नाही तो मला म्हणत होता मला ठेव म्हणून. नाही ते तुम्ही बोलले ना त्याला काहीतरी. बरोबर आहे ना, आता मी काय होतो, आता माझी बायको आहे. हा. मी आता आणली करून. आता तूच सांग, सुटलो पुटू काल यायचं घरी. हा नाही ते बरं मी घरी राहत नाही, बाय मला शिकत राहते. नाही याला यायचं काही काम आहे का? नादाच थोडा बाईचा बरं का. अहो त्याला 2-4 करायचं, इतकं वाटोळ केलंय, हम्म. त्याला बोलायचं काय राग आला? त्याला येऊनच देऊ नका बरं का. नाही रे, त्याला भांत माणूस त्याला डायरेक्ट बंद केलं. हा. व्यवस्था करून येऊन आपल्याला. नका देऊ. हा. काय उद्या त्यांनी जर तुमची बायको पळून नेली मग काय करायचं. मग हा? अरे तिसरी मावली, मग तुम्हाला चौथी करावं लागेल मग. तेच करीत बसू का मी? मग तुम्ही एक दिवस मरून जाता. बरं काय टेन्शन करायचं? बरं चला, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं काम व्यवस्थित करू तुम्ही. हा तू कर. हा. चला येऊ का. हा. येळा घासत आहे ना. सगळं तिथेच राहते. बरं चल. चांगला गडी भेटला आपल्याला. हो, चांगलं. हा? जाऊ दे आता, 400 तर 400 पण काय भेटला ना मग. हा मस्त पैकी 12,000 रुपये देऊ, खाणं पिणं त्याला द्यायचं. हा हा, देऊ ना. मी असू नसू टेन्शन नाही घ्यायचं. बरं आता मी काय होतो, हा. चाय देऊ का तुम्हाला? नाही आता चहा जरा मी चहा ना जातो, थोडस माझा उद्योग आहे बाहेर, तर तेवढा उद्योग करून येतो बरोबर. आणि हॉटेलला चहा पितो. आणि तुला चहा प्यायचा असेल, तू बनवून पी मी माझं बनवून. आणि आराम करायचा. हा हो चल, येऊ काही भाजी आणू का संध्याकाळी? हो, आणा ना, काय आणायचंय? हा काय खाणार तुम्ही? मटण आणू का? हा ना, करते मी. करशील ना? हो करते ना. अर्धा किलो आणू का? आणा ना, अर्धा किलो बस आहे. हा बघा, पावसात बघायला 2 तर माणसं आपण, आणि गडी ना पाय गड्याचं कुठे द्या नाही. म्हणजे मी एवढा जास्त नाही खात, तुम्ही अर्धे आणा, अर्धा किलो. पण ते गडी खायला नावटर येते. मग किती? 1 किलो आणता का? 1 किलो आणतो, जाऊ दे. बरोबर हम्म. चालेल. मग येऊ का मग मी? हा या. अरे आळडू नका थांबा. इकडे खाली बसा. आताच नावाने ठेवलं ना तुला? काय झालंय? अहो तुम्ही लय मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडल्यात. म्हणजे किती दिवस झाले लग्नाला? आता 2-3 दिवस. हा? 2-3. हो तुम्हाला कळत आहे का? काय हा? झालंय नेमकं? अहो तुम्हाला समजायला पाहिजे होतं त्या माणसासोबत लग्न करायचं टायमाला. केलंय मी, काय आहे त्याच्यात? अहो तुम्हाला सांगतो, तो जेलमध्ये होता 2.5 वर्ष. काय? अहो तुम्हाला माहित नाही का? नाही, पण कशाबद्दल? एका बाई सोबत लग्न केलं होतं त्यांनी बरं का. हा तुमच्या सारखीच होती दिसायला. हा हा? काय झालं माहिती का, ती त्याला आहे ना कशाला तरी नाही म्हणली. हा हा काहीतरी झालं असं नवरा बायको रात्री भांडणं. हा. ती नाही म्हणली, त्याला मारून टाकलं. हा राग आला त्याला, राग. एवढं खतरनाक राग आहे Direct आहे का? ना, चाकू खुपशीला पोटात. बापरे. तो 2.5 वर्ष तो जेलमध्ये होता. तुम्हाला माहितीये का? नाही, मला नाही माहित. हो लय रागीट माणूस आहे, काय सांगाव. हा उद्या जर तुमचं बरं वाईट झालं, हा तसं जर तिने तुमच्या सोबत केलं मग काय करायचं? बाबा असं बोलू नको बरं का, मला लय हा? भीती वाटते. असं काय? अहो तुम्हाला सांगू का, त्याच्यासोबत गावात बोलायची कोणी डेअरिंग सुद्धा करीत नाही. लोक घाबरतात डायरेक्ट. हा त्याच्या खिशात काही तुम्ही बघितलं का, काही बंदूक चाकू काही असं? असं छोटस काहीतरी होतं, पण काय होतं छोटस ते? नाही, तुम्हाला दाखवलं नसल. हा तो तुमचा सुद्धा मर्डर करू शकतो. तो मजा करेल तुमच्या सोबत, हा 1-2 महिने राहील. हा हा. तुमचा जर मर्डर केला तर बघा भाऊ काय करायचं. कसं मर्डर करणार तू माझं? नाही माझं सांगायचं काम होतं, तुम्हाला राहायचं का नाही त्याच्यासोबत तुम्ही तुमचं पा. हं. तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्ही इथून निघून जा, मरायचं असेल तर इथंच थांबा. पण चला. मी कसं काय निघू इथून एकटी? हा ते पण बरोबर आहे. मी एकटी कसे कुठे जाणार? मला काहीच माहित नाही नाही इकडचं. तुम्ही एकट्याच पण जाऊ नका, इकडे वाघ सुटलेले आहेत, हा. डोंगर भाग येऊ. हा बरोबर आहे. एक काम करता का, हे बघा काय? वाईट नका वाटून घेऊ. म्हणजे मी बोलतो मनातलं डायरेक्ट बरं का. तुम्ही माझ्यासोबत चला. कुठे? ऐका ना, हा आपलं घर आहे, आपल्या घरी कोणीच नाहीये. बरं. म्हणजे आई वडील माझे लांबपणीच गेलेले तर मी एकटाच राहतोय. हा हा आपली जमीन पण आहे. हा. आणि मला तुम्ही म्हणजे चांगल्या वाटल्या बरं का, तसं म्हणजे मस्त आहे तुम्ही दिसायला. आणि माझं लग्न पण नाही झालं अजून. तुम्ही जर माझ्यासोबत राहिल्या ना, एकदम सुखाने संसार करू आपण. एकदम मी भारी माणूस आहे बरं का, तसं काहीच नाही. पण
कसं जाऊ मी त्याला सोडून? अहो तुम्हाला जगायचं का मरायचं सांगा बरं मला. नाही नाही, जगायचंय मला, जगायचंय. हा बरं, मी काय लई भांगार आहे का दिसायला? नाही काळा आहे का लांगडा आहे का पांगळा आहे? नाही, तसं काहीच हा? नाही, मस्त अहो आहे. माझं वयच नाही, तुम्हाला सांगतो 24 वय आहे फक्त माझं. हो का? मग नाही तसं काही खराब नाही आहे, मस्त आहे. आणि ते म्हातार आहे, त्याचं वय झालं किती? हा? तुमचा जोडा शोभतो का? नाही नाही मग बरं चला, जोडा नका का शॉप बना, आपण मारूनच टाकलं मग काय करायचं? हा बाबा, मारून टाकलं तर काय करणार मी? मग चला नाही नाही नाही, मला नाही राहायचं चला, बाबा. तुम्ही ऐका, याड्यान करू. मला तुमच्याकडे बघून ये ना, मला सांगू वाटलं तुम्हाला. हा चला, चप्पल घाला आणि काहीच घेऊ नका सोबत, आपण सगळं नवं घेऊ तिकडं. हा बरोबर. चला चला चला, इकडून जाऊ शॉर्टकट. चला, लागल लागल, वाकून या. चला पटकन. चला, झालं काम आवरले आता. बायको एकटीच घरी बसले. संगीता, ए संगीता, ए घरात नाही काय? कुठे गेली संगीत? हिला झोपली काय? नाही हिला झोपता अशी ना. संगीत, कोटवय नाही, कुठंच नाही. दरवाजे उघडे टाकून कुठं गेली? स्वयंपाक घरात आहे का काय? आईला ते सगळे काय आहे? ते कुठे गेली बाती? अवघड झालं पाहिजे. बाथरूमला नाही, तिकडे दिसली. वैताग झाला बा आता डोक्याला. कुठं पाहू आता हिला? कोणाच्या घरी जाऊन बसली का काय? पण तिने दिवस झाले लग्न करून. हा, काल कोणाच्या घरी जाईल ती? चला ना, संगीला फोन करून पाहतो. हॅलो, हॅलो, कुठं आहे का? मी आहे बाहेर, बोला काय काम आहे? आता मी घरी आलोय. हा मग आता मी नाही येणार घरी. का? नाही, मी गेली गडी सोबत पडून. गड्यासोबत? हा, का बरं? मला माहित पडले ना तुमचे सगळे काय, का? तुम्ही काय काय केलेलं आहे म्हणून. काय केलं? तुम्ही तुमची बायकोचं मर्डर केलं होतं, ते सगळं मला माहित पडलं आता. मर्डर? हो, म्हणजे तुला कोणा सांगितलं? सांगितलंय मला कोणीतरी, पण मला नाही राहायचं तुमच्या सोबत. अरे तू काय असं ऐकते जगाचं कोणाचं काही पण? अरे मी मुंगी मारेल नाही अजून. हा ते पण राहू द्या, ते मला काही खोटं सांगू नका तुम्ही. मला नाही राहायचं तुमच्या सोबत. आणि ते आपलं गडी ठेवलं होतं ना, त्याच्या सोबत गेली मी निघून. म्हणजे मग तुला सगळ्या गाड्याने सांगितलं का हे कांड? हो, खोटं नाटक? खोटं नाही आहे, ते खरं आहे सगळं. अरे तू गावात कोणला विचार, बाबरा को कधी अजून कधी काही असं मुंगी तरी मारली का म्हणून? मला कोणाला काही विचारायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं ना मी येणार नाही म्हणून, आणि मला सारखा फोन करू नका. ठेवा फोन. हा ना? हम्म, मग तू तर अवघडच भेटली मला तर. ठेवा म्हंटले ना. फुकटतो आहे बापाली, मी 3 लाख रुपये दिले आहे ना. हा, हो दिले होते ना. आता करू नका म्हंटले ना तुम्हाला कॉल मला. बरं बरं चालेल. ठेवा. आहे ना, म्हणजे मा बदल या गाड्यानं एकाच 2 सांगून आणि तिचे कान भरले आणि बरोबर त्याचा फायदा करून घेतला आणि जेवण पळाला. ना आता बायको म्हणते फोन नका करू मला परत. बाब्या काय तू वैतागला आता. तिसरी बायको जर निघून गेली म्हणले अवघडीने. पावत नाही लोकांना भावाला. सायकलवाला बिरिकवाला बिरिक लावून थांब, तू पीठ जरी हातात माझ्या होईन कसं रे काम, जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब. मग या बाबू तात्या, बाबू तात्या हो झोपला काय बसलं? ह्याला मामा वहिनी आल्यापासून तू झोपतच नाही काय रात्रीचा? नाही आता भाऊ डायरेक्ट झोपायचीच, आता उठायचीच नाही. एवढं काय नाराज झालं आता उठतच काय आलं? माझी एवढा आदाबला काय राहते? हा, एवढा आदाबला राहते? आता हे मला आहे ना बोलायला नको. मला गुडघे पाहून देते अरे काय पाहतो? कल्ला आदाबला काय असं येण्या डोक्याला काय ताण झालाय? काय झालं होतं काय? तुम्हाला तर हसूच होत रे. झालं काय पण? बस झालं काय? कवा बाब्याची वाट होईल, फक्त याची वाट पाहते तुम्ही. वैल म्हणा चाट हा, चाट होला ना तो आता ठेवा आता. तिच्या हाताला चवय रे. हा, चहा लय आवडतो मला. बस एक दिवस जाऊ चहा पेलो 3 तास आहे ना, माझं वर साठवतो.
हा आता बस चाटीत. आता बस चाटीत. सांग ना वहिनी सांग. दे ना तू आवाज दे ना. वहिनी नाव काय संगी. संगीता वहिनी आंघोळ करते का? बाहेर जाऊन नाही ते पाय मोरी मध्ये. संगीता वहिनी होय तिला टावेल देऊ. पाठ घसून दे तिची होय. लय मोठं जास्त दिला बघ मग. हा ये काय तुला चान्स लागत होता ना. घे पाठ घसून होय. मध्ये काय दिसत नाही रे काय खाडा बरं बरं खरं काय गिरी वाटतं बापाच्या घरी मायरा गेली मायरा गेली. अरे मी काय विचारतोय बाबा तात्या काही चीज माय ना वहिनी कुठे गेली? लय टेन्शन वाढले. वहिनी कुठे? ए भाऊ तोकडे येतील का तो? कांचा? तो कोणता त्या महादेचा नातू? नाही नाही तो कोणचा नातू ये नव्हतं माहिती. हा? तो मला काम पेट का म्हणलं हाय भाऊ तिकडे काम काय केलं अरे गाड्या? त्याला काय कामावर ठेवलं. ना मग काय झालं? आता मला थोडं काम होतं मग गेलो मी बाहेर. बर अरे त्याला काम ठेवलं त्याला घास कापायला लावला. त्यानं हात कापून घेतले का? अरे हात नाही त्याला हात का बोट तोडे मला काय करायचं होतं. मग झालं काय असं? अरे काय झालं घरी आला वाटतं गेला बाबा बायकोला घेऊन पळून. काय काय रे अरे काय करतो आता मात वाट जोडू का? बरं, मी काय म्हणतो कार्य रुपया तू सांग. तू चांगला तपास नव्हता केला का त्याचा? कोणता? मी तुला सांगेल होता ना गडी पाय म्हणून. नाही तो कोणाचा कोणी हे नाही मी ओळखलं. काय विचारपूस करायची मला काय? काय करायचं एवढं तू का मला ठेवत होता का? अरे गाडवा तुला म्हणलो मी राहतो. अरे तू ठेवला तो परवला असता. अरे भाऊ मी घरा शेजारी घर होत वावर शेजारी वावर होतं मी कुठे गेलो असतो. मी अंगठ्या बहादूर माणूस मला कुठं पाळता येतं का? नाही तू ठेवला असता पण ते परवलाच पण तो नाही का माग असे 2 घराचे नाच केले. म्हणलं याच्या आईला म्हणलं हाय ठेवला तर हाय ज्याला परत. ज्याला चौथा परपंच बुडाला तो हा चौथीच होती नाही 34 ना गेली आता बुडे आता कोण बायको देत तुला? आता आता असेल तर पाय एखादी. आताच माझं ऐक तू ना आता संन्यास घेऊन टाक. अरे मी चांगलं म्हणतो तो मला घडी ठेवी बाबा वडील उभं कर सरपंच झाली तिला कुठं पळता नसतं आलं. पण तुला आहे ना जे खरं बोलत त्याला रुतत नाही रे पण तो मा विश्वासच बसत नव्हतं भाऊ. नाही मग जर मावर विश्वास नाही ना मग आता तो दुसरा विश्वास मग ते होता यायला म्हणलं ते गडी आले म्हणलं ते तरी राहिले व्यवस्थित. त्यानं चांगली ठोकली. नवटर बाणपोरे होते ती. अय तो पर्या कोणी माहिती का? हा मला नंतर कळालं तो बाया उपितोय हा उपितोय तू म्हणजे इकडं बायला फसून आहे ना हा? तिकडे MPBR चांग ओपून टाकतोय तो. मला म्हणे मला फक्त आता शिनी मग खरं मा बायकोचे लय पैसे दिले आहे ना. मग हा तरी 3-4 लाख रुपये घेऊन 3-4 नाही पण चालेल 10-15 लाख देते. मी बायको आणली होती कशी पाहिली का तो? नाही चांगलं पाकड होतं. मग अरे मी जर असतो तर सगळ्या गोष्टी दाब्याला टरबूज आणि टरबूज दिसायची पाहिजे ना. नाही तू रे कसा बा. जीप चाटायचा असा करायचा आहे ना. आता तिकडे पार खापा खापा करून खाते ना आता काय कर काय खापा खापा करून खाते म्हणलो रे टरबुजाचा. गाव दे बाबा आता काय करतात माटायची बात होती चिरप्या. आता तू एकच काम कर काय पुढच्या वर्षी कुंभ मेळा यायचा ना आता तू दाढी राख घेऊन टाक नाही संन्यास. एक कर तूच पाय आता एखादी एक ऐक एखादी पाय शेवटची पाय आता जाऊ 5वी. नाही तुला लपडत पडू शकत नाही मी. का तू आणि आता तुझं घर आणि मी तुझ्या घरी सुद्धा पाऊल देणार नाही. अरे मी माझं येता जाता वहिनीवर लक्ष होतं कोण येतं कोण जातं तर तुला मा लय वास येत होता. हा नाही चुकच झाली ती मला कोण. मा आला वासी आणि दुसऱ्याने किती बायको खुशी. बरं मी काय म्हणतो, चल आता घरात खांबा आहे मावाल्या. चल तुला पाहिजे अर्धा मी पेतो माग अर्धा. नको तू नको तू नाही चाल 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 अरे चाल बस चाल, अरे नाही- चाल, नाही- बाई. नाही तर तुला चल तू तरी काय मा नाव तरी काढशी चाल. हम्म, बायको गेलो काय ना कामा 5 लाख. मरता खेपे ना चाल. पण तू ना जग हा. मरू नको लय दिवस. नाही कांचा हा रे हा काय हाचा बाबा बाबा एवढा मोठा अरे बा.